ದಿಕ್ಪಾಲಕರ ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ತ್ವರೆಯಾಗಿ ದೇವರ್ಗಳ ಕಷ್ಟ ಪರಿಹರಿಸನುತ ನಿತ್ಯೆಂಬುರೆ ಇಡಲು ಕೊಟೆ ಮೈಷನ ಕೊಂದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಗೆ ಜಯ ಮಂಗಲಂ ನಿತ್ಯ ಶುಭ ಮಂಗಲ ಹಿರಿಯ ಶುಭಿಯ Yes, buddy.
मी लता कुलकर्णी. मी ही महालक्ष्मीची यात्रा महोत्सव 15 वर्षातून एकदा होते. मी ही यात्रा तिसरी बघत आहे आता. तर त्या 2 यात्रांच्या पेक्षा पण आता यंदा ही जत्रा काय आहे की नाही, फारच सुधारणा झालेली आहे त्या जत्रांच्या पेक्षा. त्यावेळेला म्हणजे एवढी सगळी व्यवस्था नव्हती, काही नव्हतं. ह्या वेळेला तरी अगदी आणि जास्त खुशी म्हणजे कशी, आता त्यावेळेला आम्ही तेवढीच, माझी 2 मुलं लहान आणि आमची लहान कुटुंब तेवढंच होतं. आता म्हणजे मला वय झाल्यामुळे सगळं आमचं कुटुंब वाढलेलं आहे. सुना नातू वगैरे सगळे आहेत की नाही, त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर आणि एवढं हे. आणि विशेष सांगायचं तर महालक्ष्मी यात्रेचं ते वन्नाटा म्हणून असतंय, ते अगदी बघण्यासारखं असतंय. ते सगळ्यांनी बघायचा, त्याचा लाभ घ्यावा. ते कुणाला तसं जास्त असत नाही, ते बघण्यात भारी खुशी असते. वन्नाटा असतोय त्या वन्नाटामध्ये. आणि मी आता गेल्या 2 यात्रा बघितले, त्याच्यापेक्षा ही यात्रा तरी अगदी छान वाटायला लागले मला, अगदी खुश सगळं. आणि कुणाला मिस झालं काय बघितलं नाही तर त्या टी व्हीमध्ये आपण बघू शकतो. म्हणजे एखाद्या वेळेला आता आमच्यासारख्यांना काय ऊन म्हणून गेलं, जाऊन तिकडं बघितलं नाही, त्रास होतोय म्हणून जाऊन बघितलं नाही, तर त्या टी व्हीमध्ये सगळं लाईव्ह आपणाला बघायला मिळतं. आणि ग्रामपंचायतीने चांगली सोय केली आहे, लाईट आणि पाण्याची चांगली सोय केली आहे. सहकार्य सगळं आहे, पोलीस व्यवस्था आणि सगळ्यांनी छान. हे आमचं गाव आहे शिंदोळे. इथे 15 वर्षांनी महालक्ष्मी उत्सव होत आहे. हा 10 दिवसाचा कार्यक्रम आहे. आणि पहिल्या दिवशी आम्ही इथे लक्ष्मीचं लग्न करतो, त्याप्रमाणे काल तो सोहळा झाला. आणि आज हा रथोत्सव चालू आहे. इथे भंडारा उधळला जातो आणि उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव इथे कुस्ती पण होते. म्हणजे हा खेळ, कुस्तीचा खेळ पण रंगला जातो. त्यानंतर नाटक असतं आणि मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित केलेले आहेत. आणि जर लाईव्ह असं बघायचं असेल तर प्रत्येक दिवसाचं लाईव्ह बघण्यासाठी मोठा टी व्ही देखील इथे लावलेला आहे, स्टँडमध्ये तुम्ही बघाल तर. आणि ग्रामपंचायतीने खूप छान सहकार्य केलेलं आहे. पाण्याची व्यवस्था छान केलेली आहे. येण्या जाणाऱ्यांना वाहतूक व्यवस्था वगैरे सगळं खूप छान केलेलं आहे. आणि असं खूप सुंदर वातावरण आहे इथे. सजावट वगैरे तुम्ही पाहाल तर खूप सुंदर केलेली आहे. गाव पूर्ण असं एका नववधूसारखं गाव सजलेलं आहे हे. आणि खूप छान हा कार्यक्रम होतो. आज ओटी भरणे वगैरे देवीला होतं. तुम्ही सगळ्यांनी अवश्य पाहावा आणि जर जमत असेल तर या कार्यक्रमाला हजेरी लावावी. आपलं नाव काय? श्रावणी कुलकर्णी.